नमस्कार, मी गायत्री पिसेकर तरे. जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. देशाची आर्थिक राजधानी मुंबई, आमची मुंबई मायनगरी मुंबई, कधी न थांबणारी मुंबई अशी मुंबईची ओळख होती. मात्र ही मुंबई कोरोना काळामध्ये लॉकडाऊनमुळे थांबली. याचा फटका मुंबईमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला बसला, पण हातावरती पोट असलेल्यांना सर्वाधिक बसला. मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढली की सगळ्यांनाच धडकी भरते ती एका प्रश्नामुळे की आता पुन्हा मुंबईमध्ये लॉकडाऊन लागणार का? मुंबईची लाईफलाईन लोकल बंद होईल का याची धास्ती मुंबईकरांना लागते. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आपल्या सोबत आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सुरेश सर, तुमचं सर्वप्रथम जय महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत. तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवरती मुंबई महापालिकेसमोर आता कोणती आव्हानं उभी राहिली आहेत? मुंबई पहिल्या लाटेपासूनच मुंबईने कोविडच्या परिस्थितीमध्ये एक वेगळं मॉडेल तयार केलेलं होतं. दुसऱ्या लाटेच्या वेळेस सुद्धा आपल्याला त्याचा फायदा झाला आणि तिसऱ्या लाटेच्या वेळेस आपली पूर्वतयारी फार चांगली झाली. पूर्वतयारीमध्ये आपण म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि क्लिनिकल मेजर्स हे दोन्ही आघाड्यावर आपण आधीच पूर्वतयारी केली होती. प्रिव्हेंटिव्हमध्ये आपण एअरपोर्टवर चाचणी करावं किंवा रेल्वे स्टेशनवर कोणी आलं त्याचं स्क्रीनिंग करावं आणि जे सिम्प्टोमॅटिक असतील त्यांची चाचणी करावी. यासोबत आपण वस्त्यामध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये जाऊन देखील चाचणी केंद्र आपण सुरू केले, तिथं चाचण्या केल्या. आणि क्लिनिकल इंटरव्हेन्शनमध्ये बेड तयार करणं, ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवणं, औषधं उपलब्ध करून घेणं, मनुष्यबळ तयार ठेवणं, हे सगळं आपण केलेलं होतं. तर त्यामुळे यावेळेस तिसऱ्या लाटेच्या वेळेस पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेमध्ये रुग्णसंख्या जरी वाढली तरी पण आपण त्या जी लोकांच्या मनामध्ये भीती होती ती कमी ठेवण्याचा आपण यशस्वी झालो असं म्हणता येईल. किंवा लोकांना बेड मिळत नाही अशी कुठे परिस्थिती आली नाही, ॲम्ब्युलन्स कुठे मिळत नाही अशी परिस्थिती आली नाही. आणि बहुतेक जे रुग्ण होते, सकारात्मक रुग्ण होते, साधारणतः आपलं 21,000च्या वर आपले आकडे गेलेले होते. परंतु यामध्ये 90% जवळपास हे ज्यांना कुठलीही लक्षण नव्हती ती असिम्प्टोमॅटिक होते. त्यांना दाखल करण्याचं आपल्याला काही आवश्यकता भासली नाही. अर्थात यामध्ये आम्हाला जनतेचं देखील सहकार्य मिळालं आणि आम्ही पूर्वतयारीनिशी या तिसऱ्या लाटेचा देखील आम्ही करायला सुरुवात केली. यामध्ये आव्हानं भरपूर होती, परंतु त्या आव्हानावर मात करून पुढे कशी वाटचाल करायची याची शिकवण आम्हाला मुंबईकर जनतेने आणि आमच्या पूर्ण टीमनी अंगीकारली. आणि त्यामुळे असं आव्हानात्मक असं वाटलं नाही, परंतु काळजी निश्चित होती की जर मृत्यूदर वाढला तर काय होईल किंवा आणखी काही अडचण आली तर काय होईल. परंतु सुदैवाने तशी काही परिस्थिती आलेली नाही. आता आम्ही साधारणतः स्टेबिलाईज झाल्यासारखं आपल्याला वाटते आहे. परंतु काही कालावधीनंतर आपल्याला एक आठवड्यानंतर आपल्याला निश्चितपणे सांगता येईल की आता आपण डिक्लायनिंग फेजमध्ये आहोत, आपली रुग्णसंख्या कमी होते आहे किंवा आणखी आपल्याला काही काळ सुद्धा रुग्णसंख्या अशीच राहील, हे सुद्धा येत्या या आठवड्यामध्ये आपल्याला समजू शकेल. सुरेश सर, मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा हा 20,000च्या घरात होता, त्यानंतर हा आकडा कमी कमी होत गेलाय. तर मुंबईमध्ये दररोज किती चाचण्या केल्या जातात? मुंबईमध्ये आपण जवळपास 65,000 ते 72,000 पर्यंत आपण चाचण्या करतो आहे. आपण रोज जर बघितला आकडा तर 66,000, 70,000, 72,000 अशा आपण चाचण्या करतो आहे. आणि चाचणीची संख्येकडे लक्ष देण्यापेक्षा आमचा जो फोकस आहे ते फोकस म्हणजे ज्या नेमक्या व्यक्तींच्या चाचण्या झाल्या पाहिजेत. आता नेमकी व्यक्ती म्हणजे कोण? ज्यांचं रुग्णांच्या ज्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आहेत, हाय रिस्क कॉन्टॅक्ट त्याला आपण म्हणतो किंवा क्लोज कॉन्टॅक्ट म्हणतो, अशा व्यक्तींच्या चाचण्या. आपल्या घरी काम करणारे लोक आहेत त्यांच्या चाचण्या, ज्या ठिकाणी गर्दी होते अशा व्यक्तींच्या चाचण्या. म्हणून आम्ही फोकस्ड टेस्टिंग ही पॉलिसीचा आम्ही अंगीकार केला. त्यामुळे संख्येकडे न जाता आम्ही आमच्या चाचण्यांची दिशा नेमक्या व्यक्तीकडे ठेवल्यामुळे आम्हाला त्यामध्ये रुग्णांना लगेच त्यांना विलग करता आलं, त्यांच्यावर उपचार करता आले आणि त्यांना मानसिक दिलासा देता आला. त्यामुळे 21,000च्या नंतर लगेचच रुग्णसंख्या कमी व्हायला लागली, हे आपण सगळेजण पाहतो आहे. सध्या मुंबईमध्ये किती ऍक्टिव्ह रुग्ण आहेत आणि साधारणतः ऑक्सिजनचा मागणी काय आहे आणि किती पुरवठा आपल्याकडे आता शिल्लक आहे? मुंबईमध्ये जे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत साधारणतः 3 लाखाच्या जवळपास ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. परंतु हे 3 लाखापैकी बहुतांश रुग्ण, जसं मी सांगितलं आपल्याला की असिम्प्टोमॅटिक असल्यामुळे ते घरीच आहे आणि त्यांच्यावर आमच्या वॉर रूम मार्फत, आमच्या हेल्थ पोस्ट मार्फत त्यांच्यावर देखरेख करणं किंवा त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन करणं
आणि ते रुग्ण जर गंभीर होत असतील किंवा त्यांना लक्षणं जर विकसित झाली तर त्यांना रुग्णालयामध्ये शिफ्ट करणं ही आम्ही कारवाई करतो आहे. ऑक्सिजनची गरज जर विचार केली आपण तर ऑक्सिजनचे फार कमी साधारणतः 0.5% जे रुग्ण येतात त्याचे 0.5% रुग्णांना सुद्धा ऑक्सिजनची गरज पडत नाही. आम्ही दुसऱ्या लाटेच्या दरम्यान आमची 230 मेट्रिक टनची आमची रिक्वायरमेंट गेली होती. यावेळेस त्याचे 10% सुद्धा आम्ही आज ऑक्सिजन पुरवठा करत नाही. परंतु हे जरी असलं तर भविष्यामध्ये आमची यंत्रणा कार्यक्षम राहील, ऑक्सिजनची कमतरता येऊ नये म्हणून आम्ही 690 मेट्रिक टनची आम्ही कपॅसिटी ती तयार करून ठेवलेली आहे आणि 1125 मेट्रिक टन ऑक्सिजन साठवणूक क्षमता आम्ही तयार करून ठेवलेली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये ऑक्सिजनचीच गरज जर वाढली तर त्यामध्ये कुठे अडचण येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. जी, आता मुंबईमध्ये किती साधारणतः जम्बो कोविड केंद्र कार्यरत आहेत आणि वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवरती आपण खरंच सज्ज आहोत का? निश्चितपणे आपण सज्ज आहोत. आपण आता 9 जम्बो कोविड केंद्र आपण सुरुवात केलेले आहे. साधारणतः 15,000 त्याची रुग्ण सामावून घेण्याची क्षमता आहे किंवा त्यांच्या खाटांची उपलब्धता आहे आणि इतर रुग्णालय मिळून आमचे जवळपास 35,000च्या वर आमचे रुग्ण शय्या आपण ज्या बेड्स म्हणतो ते उपलब्ध आहेत आणि त्यापैकी फक्त 18% बेड्स आमचे ऑक्युपाईड आहेत. 82% बेड अजूनही रिक्त आहेत. त्यामुळे संख्या जरी वाढली तरी या रुग्णशय्या आपल्याला वापरता येतील. परंतु आमची अपेक्षा, आमची इच्छा अशी आहे की जरी आपली तयारी असली तरी ते वापरायची गरज आपल्याला पडू नये. म्हणून जनतेने जर आपल्याला सहकार्य केलं तर निश्चितपणे रिकाम्या राहिल्या तर चालतील खाटा, परंतु आपली तयारी असली पाहिजे हा एक भाग आणि वापरायला लागू नये म्हणून जनतेचं सहकार्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे दुसरा भाग. जी, कोरोनाची रुग्णसंख्या जर वाढायला लागलीच तर आपल्याकडे पुरेसा डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध आहेत का? त्याचबरोबर वैद्यकीय काही पुरवठा आहे तो सुद्धा उपलब्ध आहे का? निश्चितपणे आपल्याकडे जी डॉक्टर्स आहेत, आता सुदैवाने आपल्याकडे 4 मेडिकल कॉलेजेस आहेत, 16 पेरिफेरल हॉस्पिटल आहेत, 28 प्रसूतिगृह आहेत आणि बाकीच्या देखील 5 स्पेशलाइज हॉस्पिटल्स आहेत. त्यामुळे आपल्याला मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या महानगरपालिकेकडे कधीही डॉक्टरचा तुटवडा गेला असं कधी झालेलं नाही. जरी काही डॉक्टर संक्रमित झाले या कोविडमुळे तरी पण त्यांचं सुधारण्याचं प्रमाण देखील फार लक्षणीय होतं. 4 दिवस 5 दिवसामध्ये ते सुधारून परत ते कामावर हजर झालेले आहेत आणि यासोबतच आम्ही वॉक इन इंटरव्ह्यूसुद्धा सुरू ठेवलेलेच आहेत. त्यामुळे कधीही आम्हाला डॉक्टरची अडचण किंवा नर्सेसची अडचण गेलेली नाही आणि त्याला आम्ही पुरेशी तयारी आहे आमची. यासोबतच आम्ही दुसऱ्या लाटेच्या दरम्यान जो मधला कालावधी आम्हाला मिळाला त्या दरम्यान आम्ही कुठकोणती औषधं लागू शकतील. बालरोग तज्ज्ञांचं मत असं होतं की कदाचित बालकांचं प्रमाण जास्त असेल तर त्यांच्यासाठी जे आपल्याला औषधं लागतील त्यांच्यासाठी जी व्यवस्था निर्माण करावी लागेल तीसुद्धा आपण केली पाहिजे. त्यानुसार आम्ही कारवाईला सुरुवात केली आणि आज आमच्याकडे पुरेसा औषध साठा हा उपलब्ध आहे. बालकांनासुद्धा सामावून घेण्याची क्षमता आम्ही निर्माण करून ठेवलेली आहे. त्याच्यासोबत त्यांना जे लागणारे व्हेंटिलेटर आहेत किंवा ऑक्सिजन मास्क वेगळ्या प्रकारचे असतात, वेगळ्या साईजचे असतात ते सुद्धा आम्ही तयार ठेवलेले आहेत. त्यामुळे औषधं आणि उपकरणं याची कुठलीही कमतरता जाणार नाही असं आम्ही व्यवस्था केलेली आहे. गेल्या काही काळामध्ये डॉक्टर्सनाही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर महापालिकेनं डॉक्टर्सना कोरोना होऊ नये यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत का? आपण जरी वैद्यकीय व्यवसायामध्ये असलो किंवा हेल्थकेअर वर्कर असलो तर काही ना काही प्रसंगी आपलं दुर्लक्ष होऊ शकतं. म्हणून आम्ही डॉक्टरांना एक नियमावली जाहीर केली की तुम्ही आपल्याकडे रुग्णालयामध्ये कोविड आणि नॉन कोविड असे दोन वेगवेगळे प्रभाग जरी असले, 2 वेगळे वॉर्ड जरी असले तरी पण कदाचित एखादा नॉन कोविड पेशंट तो कोविडचा संक्रमित असू शकतो. म्हणून त्यांनी डबल मास्क वापरावं, वारंवार सॅनिटाईज करावं आणि आपल्या हॉस्टेलमध्ये किंवा राहण्याच्या ठिकाणी आपण गेल्यानंतर तिथे आपलं सोशलायझेशन आहे किंवा भेटीगाठी आहेत हे जरी आपल्याला टाळता येत नसलं तरी पण त्यावेळेस तिथं मास्क आपण वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा असं आपण हे केलेलं आहे. यासोबतच प्रत्येक हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी काम करणारे डॉक्टर्स आहेत किंवा नर्सेस आहेत यांच्यावर उपचार करण्यासाठी आपण वेगळी व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि एक विशेष हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांच्यासाठी काही खाटा आम्ही राखून ठेवलेल्या आहेत जेणेकरून त्यांना दाखल करण्यामध्ये आणि उपचार करण्यामध्ये कुठलीही अडचण जाऊ नये. म्हणजे दोन्ही आघाड्यावर आम्ही काम केलेलं असल्यामुळे डॉक्टरांचं बरं होण्याचं प्रमाण देखील लक्षणीय आहे. जी, मास्कचा विषय निघालाच आहे तर लोकलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते आणि यावेळी आपल्याला असं दिसून येते की अनेक प्रवाशांच्या चेहऱ्यावरती मास्क नाहीये.
तर प्रवाशांवरती निर्बंध लादण्यासाठी किंवा कडक कारवाई त्यांच्यावरती करण्यात यावी यासाठी काही मार्शल्स नेमण्यात आले आहेत का? आपण आता सगळ्यांना आवाहन करतो आहे की कुठलाही आजार असो, सध्या कोविड आहे, भविष्यामध्ये आणखी कुठला सुद्धा आजार येऊ शकेल, तर अशा वेळेस आपलं मास्क हा लावणे हा आपला आता जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे आणि तो आपण जर लावला तर आपण या सगळ्या आजारांना आपण दूर ठेवू शकू. म्हणून आमचं जनतेला नेहमी वारंवार आव्हान असतं की आपण बाहेर पडला की मास्क लावा. जास्त गर्दीच्या ठिकाणी जात असेल तरी आपलं मास्क व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करा आणि आपल्याकडे सॅनिटायझरची बॉटल ठेवा, जेणेकरून आपल्याला हात वेळोवेळी स्वच्छ धुता येतील. यासोबतच याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही रेल्वे पोलीस आहेत, महाराष्ट्र पोलीस आहे, मुंबई पोलीस आहे, यांनासुद्धा अधिकार दिलेले आहेत दंड लावण्याचे अशा व्यक्तीविरुद्ध. यासोबतच प्रत्येक स्टेशनवर आमचे मार्शल देखील उपस्थित असतात आणि ज्यांनी मास्क लावलेला नसेल असं कोणी आढळलं असेल तर त्याच्यावर देखील ते कारवाई करतात, दंडनीय कारवाई करतात आणि ठिकठिकाणी नुसतं स्टेशनवरच नव्हे तर इतर ठिकाणीसुद्धा आपण मार्शल नेमलेले आहेत आणि त्यांचा कडून याची देखरेख केली जाते आणि एखाद्याने मास्क लावला नसेल तर त्याच्याकडून दंडाची आकारणी ते करतात. परंतु दंड आकारण्याची गरज येऊ नये, वेळ येऊ नये याची दक्षता समजा आपण सगळ्यांनी जर घेतली तर निश्चितपणे आपल्याला सुद्धा आपण बचाव होऊ शकेल आणि आपण सुरक्षित राहू शकू. सुरेश सर, सध्या प्रत्येक मुंबईकरांना पडलेला प्रश्न आहे, मुंबई लोकलवरती काही निर्बंध येऊ शकतात का? मुंबई लोकल जर रुग्णसंख्या वाढली तर बंद होऊ शकतात का? सध्या आमचा तसा काही विचार नाही, कारण काय आहे की मुंबई लोकलमध्ये आपण डबल वॅक्सिन घेतलेले म्हणजे जे पूर्णपणे लसीकृत झालेल्या व्यक्तींना आपण परमिशन दिलेली आहे. मुंबईमध्ये ह्या गटामध्ये जवळपास 90% वर जनतेने वॅक्सिन घेतलेली असल्यामुळे लोकलमध्ये गर्दी असणं साहजिकच आहे. मुंबईची ती लाईफलाईन आहे, पण याच्यावर बंधनं लावण्याचा आमचा सध्या कोणी विचार नाही किंवा तसे काही प्रस्तावही नाही. परंतु यामध्ये मी परत एकदा सांगेन की आपण कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन जर केलं आणि आपलं सहकार्य आम्हाला आधी मिळत होतं, आताही मिळत राहील, त्यामुळे लोकलवर निर्बंध आणण्याची किंवा ती बंद करण्याची वेळ येणार नाही असा मला विश्वास वाटतो. मुंबईमध्ये आता लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज वाटते का? सध्या आपण आता मुंबई आपण शहराचा विचार केला तर जवळपास 90% लोकांनी दुसरा डोस घेतलेला आहे आणि भारतामध्ये कुठल्याही मोठ्या शहरापैकी मुंबईचा क्रमांक 1 आहे. तरी पण आम्ही समाधानी नाही, आम्हाला 100%कडे लवकरात लवकर पोहोचायचं आहे. तर आमचे सर्व लसीकरण केंद्र हे सुरू असतात. यासोबतच आम्ही आता विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शाळामध्ये, त्यांच्या कॉलेजेसमध्ये किंवा ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या जास्त असेल त्या ठिकाणी कॅम्प लावण्याची सुद्धा आम्ही मोहीम सुरू केलेली आहे आणि याचा देखील फायदा आपल्याला होईल. यासोबतच हेल्थकेअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्ष वयोगटातील काही बाधित व्यक्ती म्हणजे ज्यांना इतर आजार आहेत अशा व्यक्ती यांनासुद्धा प्रिव्हेंटिव्ह डोस देण्याची देखील आपण मोहीम सुरू केलेली आहे 10 तारखेपासून आणि त्यालासुद्धा लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि आवश्यकतेप्रमाणे त्या लसीकरण केंद्राची क्षमता वाढवणे, मनुष्यबळ वाढवणे किंवा इतर ठिकाणी लसीकरण केंद्र तात्पुरत्या स्वरूपात सुरू करणे अशा विविध उपाययोजना आम्ही घेतलेल्या असल्यामुळे लसीकरणाचा वेग आपला आहेच, पण तो कायम राहावा आणि लवकरात लवकर पात्र लाभार्थ्यांचं, पात्र व्यक्तींचं लसीकरण व्हावं असा आमचा प्रयत्न आहे. जी, गेल्या काही दिवसांमध्ये एक सर्वेक्षण हाती पडलं होतं. 96 लाख मुंबईकरांनी लशीचा पहिला डोसही घेतला नव्हता. याचं कारण काय असू शकतं आणि लस न घेणाऱ्यांसाठी मुंबई महापालिकेकडून जनजागृती करण्यासाठी काही मोहीम हाती घेतली आहे का? आपण लसीकरणाचे जर आकडे जर विचारात घेतले तर आपलं 92,60,000 92,35,500 इतके लोक पात्र होते, इलिजिबल होते लस घेण्यासाठी आणि ह्या 92,36,000 लोकांपेक्षा जास्त लोकांनी, कारण परिसरामध्ये लोकसुद्धा इथे येऊन लस घेतला होता, जवळपास 1,05,00,000 लोकांनी पहिला डोस घेतलेला आहे आणि 82 लाखपेक्षा जास्त लोकांनी दुसरा डोस घेतलेला आहे आणि 10% म्हणजे दुसरा डोस देखील 90% लोकांनी घेतलेला आहे. केवळ 10% लोक म्हणजे साधारणतः 8-9 लाख लोक अजून ते इलिजिबल व्हायचे आहेत. यामध्ये इलिजिबल जेव्हा मी म्हणतो त्यावेळेस जो कालावधी आहे लसीमधला 2 डोसेसमधला तो 84 दिवसाचा कालावधी आहे आणि ह्या 84 दिवसात जशी ते पात्र होतील तर साधारणतः 16 फेब्रुवारीला ते पात्र होतील अशी एक आमचा अपेक्षा आहे. त्याच्यापूर्वीच आम्ही 100% नागरिकांना लस देऊ शकू असा मला विश्वास वाटतो. 3 तारखेपासून विद्यार्थ्यांसाठी आणि 10 तारखेपासून
हेल्थकेअर वर्कर आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी आपण जे सुरू केलेलं आहे ते सुद्धा विहित वेळेत पूर्ण होईल आणि त्यांना बूस्टर डोस किंवा प्रिव्हेंटिव्ह डोस योग्य वेळेत दिला जाईल असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे फार कमी लोक म्हणजे साधारणतः 8 ते 9 लाख लोक सध्या दुसरा डोस घेण्यापासून शिल्लक आहेत आणि बाकीचे लोक जेव्हा पात्र होतील तेव्हा त्यांना लस देण्याचं आमच्या ज्या केंद्र आहे ते सदैव तत्पर असतील आणि सदैव ते सुरू राहतील. काही दिवसांपूर्वी आणखी एक असं सर्वेक्षण समोर आलं होतं की कोविड उपचार घेत असलेल्यांपैकी अनेकांनी लशीचा एकही डोस घेतला नव्हता. तर याकडे तुम्ही कसं पाहता? तर यामध्ये लस घेणं म्हणजे निश्चितपणे आपल्याला सुरक्षितता मिळते, परंतु आपण लस घेतलं म्हणजे आपण सर्व शक्तिमान झालो अशातला भाग नाही. लस घेतल्यानंतरही आपल्याला मास्क लावणं आवश्यक आहे आणि मास्क जर लावला नाही आणि आपण एखाद्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलो तर आपण देखील बाधित होऊ शकतो. म्हणून लस आणि मास्क हे दोन्ही कॉम्बिनेशन जर आपण वापरलं तर निश्चितपणे आपण सुरक्षित राहू शकू. आम्ही एक सर्वेक्षण केलं होतं की जेव्हा लसीकरण सुरू झाल्यानंतर आजपर्यंत किती व्यक्तींनी आपला जीव गमावला दुर्दैवाने या आजारामुळे. त्यापैकी 94% लोकांनी लस घेतलेली नव्हती किंवा पार्टली लस घेतली होती, फक्त एकच डोस घेतलेला होता. त्यामुळे आपण लस जर घेतली तर आपल्याला निश्चितपणे काही प्रमाणात संरक्षण मिळू शकतं. म्हणून माझं आपल्यामार्फत असं आव्हान असेल जनतेला, सर्वसामान्यांना, की जर आपण पात्र असाल लस घेण्यासाठी पहिला डोस किंवा दुसरा डोस किंवा बूस्टर डोस तो आपण निश्चितपणे जवळच्या केंद्रावर जाऊन घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही केंद्रावर तो विनामोबदला दिला जातो. आपल्याला खाजगी रुग्णालयाची निवड करायची असेल तर तिथे शासनाने ठरवून दिलेल्या दरावर लस आपल्याला घेता येईल. त्यामध्ये कुठलीही अडचण आपल्याला येणार नाही. सध्या मुंबईमध्ये अनेक जण गृहविलगीकरणामध्येही आहेत. तर गृहविलगीकरणामध्ये राहणाऱ्यांची संख्या किती आहे? मी सांगितलं की ती 3 लाखाच्या जवळपासची संख्या आहे, परंतु आम्ही वॉर्ड रूम मार्फत आता गृहविलगीकरणामध्ये म्हणजे आम्ही 2 कॅटेगरी त्यामध्ये करतो की जे पॉझिटिव्ह आहेत ते होम आयसोलेशनमध्ये आहेत आणि जे क्लोज कॉन्टॅक्ट हाय रिस्क कॉन्टॅक्ट आहेत ते सुद्धा होम क्वारंटाईनमध्ये आहेत. या दोघांची मिळून ती संख्या आहे आणि यावर आम्ही वॉर रूम मार्फत आणि आमचे हेल्थ पोस्टचे जे अधिकारी आणि कर्मचारी आवश्यकतेप्रमाणे त्यांच्या घरी भेटी देतात आणि त्यांनी होम क्वारंटाईनचा किंवा होम आयसोलेशनचा प्रोटोकॉल फॉलो केलेला आहे का, त्यांची तब्येत खराब होते आहे का, त्यांना काय लक्षणं आलेली आहेत का याची माहिती घेतात आणि त्यानुसार असेसमेंट करून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करणं आवश्यक असेल तर त्यांच्या चॉईसप्रमाणे रुग्णालयात आपण दाखल करतो आणि त्यांच्यावर उपचार करतो. काही रुग्णांना जर दाखल करायची गरज नसेल तर त्यांना आपण काटेकोरपणे पालन करण्याचं त्यांना आपण सूचना करतो आणि त्या सूचनांचं पालन होते की नाही होतं ते सुद्धा आपण सोसायटीचे पदाधिकारी असतील, शेजारी पाजारी असतील यांच्याकडून माहिती घेऊन किंवा यांच्यामार्फत जी माहिती आलेली आहे त्याचा उपयोग करून आपण त्यांच्यावर देखरेख ठेवतो, आपण लक्ष ठेवतो. मागील काही दिवसांपूर्वी जो कोरोना रुग्णसंख्येचा आकडा होता हा 20,000पर्यंत पोहोचला होता, पण आता तोच आकडा कालच्या दिवसामध्ये 13,000पर्यंत आला, खाली आलेला दिसतोय. तर ही लाट ओसरते का असं म्हणावं लागेल का? आणखी आपल्याला 3-4 दिवस वाट बघणं योग्य राहील कुठल्याही निष्कर्षापर्यंत येण्यासाठी. म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की पुढचे 4-5 दिवस आपण याचं बघू खाली येत आहे का किंवा स्थिर राहतो आहे का आणि त्यानुसार मग निष्कर्ष काढणं योग्य राहील. तथापि तज्ज्ञ मंडळीचं मत असं आहे की जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये ह्या जो रुग्णवाढीचा जो आलेख आहे तो खाली यायला सुरुवात होईल आणि तसे संकेत आपल्याला आता दिसत आहेत. तरी पण आपण काही दिवस वाट पाहणं योग्य ठरेल. सध्या मुंबईमधल्या कुठल्या भागामध्ये कुठल्या वॉर्डमध्ये जास्त रुग्ण आढळत आहेत? मुंबईच्या रुग्णसंख्येचा आपण जेव्हा आढावा घेतला, विश्लेषण केलं तर जवळपास 93% रुग्ण हे इमारतीमधील आहेत. त्या छोट्या इमारती असो, मोठ्या इमारती असो किंवा टॉवर असो आणि 6 ते 7% रुग्ण हे दाटीवाटीचं क्षेत्र आहे किंवा झोपडपट्ट्यामधलं आपल्याला दिसून येतं. आता या इमारतीमधल्या रुग्णांचा आपण घेतला तर जिथे समजा सगळ्यात जास्त रुग्ण आम्हाला दिसतात के वेस्ट वॉर्डमध्ये जो अंधेरी पश्चिमचा भाग आहे, अंधेरी पूर्वेचा भाग आहे, बांद्रा पूर्व, बांद्रा पश्चिम, आपलं डी वॉर्ड जो मलबार हिल एरिया आहे किंवा त्याचा परिसर आहे, ए वॉर्ड जो कप्परेड किंवा कुलाबासारखा भाग आहे किंवा खाली आपण जर विचार केला ईस्टर्न सबमध्ये तर एस वॉर्ड, बोरीवलीसारखा आर सेंट्रल, आर साऊथ वॉर्ड. तर अशा ठिकाणी रुग्णसंख्या आपल्याला इतर भागापेक्षा जास्त दिसते आहे. परंतु तिथेसुद्धा आता ही रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे असे संकेत आपल्याला मिळत आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान दुसऱ्या लाटेदरम्यान धारावी झोपडपट्टीमध्ये रुग्णसंख्या वाढत होती, तर सध्याची स्थिती काय? धारावी सुद्धा आमचा जो पहिल्या लाटे दरम्यान जो मॉडेल होतं की घरोघरी जाऊन त्यांची तपासणी करावी, अशा रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं सुद्धा प्रशिक्षित करावं, त्यांना सुद्धा या लढाईमध्ये सामील करून घ्यावं आणि ह्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे, सामूहिक प्रयत्नामुळे पहिली लाट आणि दुसरी लाट आपण थोपवू शकलो. तिसऱ्या लाटेमध्ये ती फारशी अशी रुग्णसंख्या नाही, तरी पण आमच्या सगळ्यांचं सहकार्य आम्ही घेतलेलं आहे आणि त्यानुसार जो आमचा सक्सेसफुल मॉडेल होता त्या मॉडेलवर आम्ही काम करत आहोत आणि रुग्णसंख्या आटोक्यामध्ये आणण्यामध्ये आम्हाला सुद्धा यश प्राप्त होत आहे. सध्या मुंबई विमानतळावरती वेगवेगळ्या देशातून अनेक प्रवासी येत असतात, तर या प्रवाशांसाठी काय निर्बंध आहेत? आपण आता 3 कॅटेगरी केले आहेत: अल्ट्रा रिस्क कंट्री, हाय रिस्क कंट्री आणि नॉर्मल कंट्री. तर अल्ट्रा रिस्कमधून येणाऱ्या सुद्धा लोकांना आपण जे आफ्रिकेचे देश आहेत जिथे या ओमायक्रॉनचा उगम झालेला आहे किंवा झालेला आपल्याला लक्षात आलेलं आहे, अशा लोकांना आपण सक्तीचं विलगीकरण आपण करतो एखाद्या महानगरपालिकेच्या सेंटरवर किंवा त्यांच्या चॉईसप्रमाणे डेझिग्नेटेड हॉटेलवर. जे हाय रिस्क कंट्रीचे जे आहे ते आले तर टेस्टिंग त्याचं होतं, टेस्टिंगमध्ये ते पॉझिटिव्ह आढळले तर त्यांना आपण क्वारंटाईनमध्ये पाठवतो, निगेटिव्ह आढळले तर त्यांना घरी पाठवतो. परंतु घरी गेल्यानंतरसुद्धा त्यांना आपण निर्देश देतो की आपण 7 दिवस आपण क्वारंटाईनमध्ये राहावं आणि आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यावं आणि 8व्या दिवशी टेस्ट करून घ्यावी. आणि जे इतर देशामधून रुग्ण जे आलेले आहेत त्यांचं आपण 2% रुग्णांचं ॲट रँडम सिलेक्ट करतो आणि प्रवाशांचं, आणि त्यांची टेस्टिंग करून रिझल्ट जर पॉझिटिव्ह आला तर त्याला हॉटेलमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये आणि निगेटिव्ह आला तर घरी, अशी आपण विलगवारी केलेली आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिका आहे, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आहे किंवा MIL ची कंपनी आहे, तर यांच्या संयुक्त प्रयत्नाने आम्ही प्रवाशांचं आल्यानंतर टेस्टिंग करणं आणि त्यांना विलगीकरण केंद्रामध्ये किंवा रुग्णालयामध्ये पाठवणं अशी आम्ही व्यवस्था करतो आहे. त्यासाठी पुरेसं मनुष्यबळ आणि ॲम्ब्युलन्सेस देखील आम्ही एअरपोर्टवर तैनात केलेले आहेत. अलीकडच्या काळामध्ये सेल्फ किटचा वापरही वाढलाय, तर याचा डेटा मुंबई महापालिकेला कसा मिळतो? जेव्हा ICMRनी सेल्फ होम टेस्टिंग किट ची परवानगी दिली आणि त्याच्यात मुंबईमध्ये ते वापरायला सुरुवात झाली, आम्ही त्यावेळेस आवाहन केलं होतं सर्व जनतेला की आपण जर वापरत असाल तर त्यावर दिलेल्या सूचनेचा देखील आपण अवलंब केला पाहिजे, ती माहिती अपलोड केली पाहिजे. आमच्या आव्हानाला जनतेकडून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. साधारणतः 1,07,000 लोकांनी आपली माहिती अपलोड केलेली आहे आणि कालच आम्ही एक नियमावली जाहीर केलेली आहे. यामध्ये उत्पादक कंपन्या किंवा वितरक कंपन्या आणि किरकोळ दुकानदार यांनासुद्धा आम्ही बंधन केलेलं आहे की उत्पादक कंपन्यांनी मुंबईमध्ये किती किट्स पाठवलेले आहेत, वितरकांनी किती किट्स आणि कोणाला विकलेले आहेत, आणि वितरकांनी किंवा किरकोळ दुकानदारांनी ग्राहकांना किती किट्स दिलेले आहेत आणि त्याचं नाव आणि पत्तासुद्धा आम्ही आम्हाला कळवण्यासाठी आम्ही त्या सूचना केलेल्या आहेत, जेणेकरून अशा व्यक्तींचा पाठपुरावा आम्हाला करता येईल आमच्या वॉर रूममार्फत किंवा आमच्या हेल्थ पोस्टमार्फत. आणि ज्यांनी वापरली असेल आणि त्या नकारात्मक जरी अहवाल असेल तर त्याला आम्ही मार्गदर्शन करणार आहोत की तो डाटा अपलोड कसा करायचा, जेणेकरून एकही पेशंट जो पॉझिटिव्ह आहे तो आपल्या मुक्त राहणार नाही आणि त्याच्यापासून होणारा संभाव्य संसर्ग जो आहे तो सुद्धा नियंत्रणामध्ये राहील. मुंबईमध्ये सध्या बऱ्याचशा क्रिकेट अकॅडमीज आहेत, फुटबॉल क्लब्स आहेत, त्यापैकी काही सुरू आहेत तर काही बंद आहेत. सध्या जिम 50% क्षमतेनं सुरू आहेत, तर अशा स्पोर्ट्स क्लबसाठी काय नियमावली आहे? स्पोर्ट्स क्लबला आपण हे सांगितलं की आंतरराष्ट्रीय दर्जाच्या काही जे टुर्नामेंट्स होत आहेत तर त्या प्रेक्षकाशिवाय आपण त्या खेळवाव्यात आणि हे जे खेळाडू असतील तर त्यांनी बायो बबलमध्ये राहावं, जेणेकरून त्यांनाही संसर्ग होणार नाही आणि त्यांच्यापासून इतरांनाही संसर्ग होणार नाही, असा आपला प्रयत्न आहे. तशी आपण नियमावली जाहीर केलेली आहे आणि तशी आपण परवानगीसुद्धा दिलेली आहे. जाता जाता शेवटचा प्रश्न विचारते, सध्या मुंबईमध्ये ओमायक्रॉनची काय स्थिती आहे? मुंबईमध्ये आपण जेव्हा कम्युनिटी सॅम्पल आपण गोळा केले होते एक 7व्या जिनोम सिक्वेन्सिंगच्या राऊंडच्या वेळेस, त्यापैकी 55% म्हणजे साधारणतः 300 सॅम्पलपैकी 150-150पेक्षा जास्त सॅम्पल हे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलेले आहेत.
आणि 45% म्हणजे साधारणतः 140च्या दरम्यान आपल्या रुग्ण डेल्टा डेरिव्हेटिव्ह आणि डेल्टा व्हेरियंटचे आढळलेले आहेत. आणि ही रुग्णसंख्या आता यावेळेस आता आणखी एक रिझल्ट येणार आहे. तो रिझल्ट आल्यानंतरच मग आपल्याला आणखी सांगता येईल की ओमॅक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत की आहे तेवढेच जे 55% होते त्यामध्ये तितकेच आहेत की हे आपल्याला सांगता येईल. जाता जाता जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन कराल? मी हेच आवाहन करेल की आपण 2 गोष्टी आपण कटाक्षाने पालन केलं पाहिजे. एक तर आपण लस घेतली नसेल तर लस घ्यायला पाहिजे आणि लस घेतली म्हणजे आपण सुखरूप आहोत असं नाही. आपल्याला कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे मास्क लावणे, हात धुणे आणि आपलं सामाजिक अंतर ठेवणे याचं आपण पालन केलं पाहिजे. आणि आपल्या ज्या सोशलायझेशन आहेत, भेटीगाठी आहेत किंवा लग्न समारंभ आहेत, इथे जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाचं देखील पालन आपण जर केलं तर निश्चितपणे आपण सुरक्षित राहू शकू, आपलं कुटुंब सुरक्षित राहू शकेल आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या इतर व्यक्ती त्या कामाच्या ठिकाणी असो, प्रवासामध्ये असो किंवा घरी असो त्यासुद्धा सुरक्षित राहू शकतील. सुरेश सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी बातचीत केलीत, आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, त्याबद्दल जय महाराष्ट्र वाहिनीतर्फे खूप खूप आभार. कोरोना संदर्भातला हा शो होता. आपण मुंबईमध्ये लॉकडाऊन लागणार का या संदर्भातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं घेतली. सध्या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया. जय महाराष्ट्र.